हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 1 दॅट इज डिफरन्सिएशन. सो चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा ऑलरेडी तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये डिफरन्सिएशन सोबत ओळख करून घेतली असेलच. डिफरन्सिएशनमध्ये आपण काय करतो तर आपल्याकडे एक फंक्शन असतं आणि त्या फंक्शनला आपण डिफरन्शिएट करतो, त्याचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिफरन्सिएशन का करायचं असतं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही एक लाईन आहे आणि या लाईनचं पूर्ण लेंथ आहे, एक मिनिट हां, ही लाईन माझ्याकडे आहे. या लाईनची पूर्ण लेंथ आहे दॅट इज 10 सेंटीमीटर आणि मला फक्त एवढाच भाग पाहिजे. मला हा खूप छोटासा भाग आहे ना, सो मला माहित नाही की याची एकूण लेंथ किती आहे. सो जेव्हा आपल्याला छोट्याशा भागाची व्हॅल्यू किंवा छोट्याशा भागाचं लेंथ किंवा वॉट एव्हर काही पण फाइंड आउट करायचं असेल, तेव्हा त्यासाठी आपण इथे लिहूया डी एल म्हणजे काही छोटीशी लेंथ आहे. सो डी एल आपण त्यासाठी वापरतो. जर आपण असं डेल्टा घेतलं तर हे आपण फिजिक्समध्ये वापरतो, बट मॅथ्समध्ये बेसिकली आपण डी एल किंवा अशा पद्धतीने लेट मी राईट. ओ पेन 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 उठत नाहीये, पेन उठत नाहीये. ओके, जाऊ दे, तरी पण मी लिहून दाखवते. पण मॅथ्समध्ये आपण अशा पद्धतीने डेल्टा एल असं लिहितो. त्या सिम्बॉलला आपण काय म्हणणार आहोत, डेल्टा. आणि हे सिम्बॉल आपण का वापरतो की जेव्हा आपल्याला एकदम छोट्यात छोट्या कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, मग ती लेंथ असेल, मग ते टाइम असेल, मग ते काही असेल. आणि डिफरन्सिएशन जे आता आपण करणार आहोत ते फक्त मॅथ्ससाठीच उपयोगी आहे का तर नाही, तर ते तुम्हाला पुढे फिजिक्समध्ये पण किंवा तुम्हाला पुढे केमिस्ट्रीमध्ये पण युजफुल आहे, फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. सो याच्यामधल्या ज्या काही बेसिक टर्म्स आहेत त्या तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये लागतील. बाकी तुम्हाला फक्त मॅथ्ससाठीच उपयोगाला आहे. ओके, सो आता आफ्टर दॅट बाकी जास्त आपण डिटेलमध्ये नाही जाणार आहोत. आता तुम्हाला कोणते कोणते फॉर्म्युलाज लर्न करायचे आहेत वगैरे हे आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा डिफरन्सिएशनचा एक फॉर्म्युला आला होता तो अशा पद्धतीने होता. होप सो की तुम्ही हा 11th पाहिला असेल, लिमिट्स. आता लिमिट्स पण तुम्ही 11th शिकला असालच. सो लिमिट्समध्ये आपण काय करतो, एच टेन्स टू झिरो, म्हणजे जवळपास झिरो पर्यंत, म्हणजे जवळपास झिरो व्हॅल्यू आहे एचची बट झिरो नाहीये. ओके, जेव्हा आपण असं लिहितो याचा अर्थ काय, जवळपास झिरो व्हॅल्यू आहे बट झिरो नाहीये. एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए, हे जेव्हा आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो याचा अर्थ ऑफ बोलायचं याला, डिवायडेड बाय एच आणि ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो आधी आपण अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून डिफरन्सिएशन करायचो, बट हे खूप लेंदी आहे. सो मग त्यासाठी आता काय केलं जातं की आता आपण जस्ट लिमिट्स यूज करतो, म्हणजे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. याला जर आपण विथ रेस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करणार असू, या ठिकाणी डेल्टा बाय डेल्टा एक्स काय आहे, स्मॉल इन्क्रीमेंट आहे. सपोज की आपलं फंक्शन आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, हे आपलं फंक्शन आहे आणि याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत की डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स घेणार आहोत. डेल्टा म्हणजे काय, छोटंसं इन्क्रीमेंट. ओके, छोटीशी ती संख्या वाढलेली आहे असं आपण म्हणू शकतो. सो छोटंसं इन्क्रीमेंट जे आहे, स्मॉल इन्क्रीमेंट जे आहे त्याला आपण घेणार आहोत डेल्टा. मग आता आपण डिफरन्शिएट करतो आहोत विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके, आता इथे पण आपल्याला सेम ॲज युजल लिमिट्स यूज करायचे आहेत. इथे कसं लिमिट येणार, एक्स येणार की वाय येणार, एक्स येणार. जे पण डिनॉमिनेटरमध्ये इथे तुम्हाला व्हेरिएबल पाहायला मिळेल तेच व्हेरिएबल तुम्हाला इथे घ्यायचं आहे लिमिट्समध्ये. ओके, सो इथे एक्स आहे, आपण इथे पण एक्स घेतलं. इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. ओके, सो डिफरन्सिएशन तुम्ही कशाही फॉर्ममध्ये लिहू शकता. लिमिट्स डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स घ्या किंवा डी वाय बाय डी एक्स घ्या, वॉट एव्हर तुम्ही दोन्ही पण फॉर्ममध्ये डिफरन्सिएशनला डिनोट करू शकता. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा जी आपली पहिली एक्सरसाइज आहे 1.1, त्यामध्ये तुम्हाला कोणते फॉर्म्युलाज युजफुल आहेत ते आधी आपण पाहणार आहोत. आणि या फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्ही 1.1 जे आहे तर ते आरामात सॉल्व्ह करू शकता. सो हे सगळे फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेतच, पण जस्ट तुम्ही जर स्वतःहून नोट डाऊन करून घेतले तर तुमच्या हाताला पण सवय होईल आणि तुम्हाला फॉर्म्युलाज पार्ट करायला पण इझी पडेल. ओके, ॲक्च्युली ते फॉर्म्युले असतं, फॉर्म्युलाज नसतं. सो फर्स्ट आहे, सपोज की आपल्याकडे जे फंक्शन आहे म्हणजे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स जे असतं. आता या ठिकाणी सपोज की एक्सची व्हॅल्यू इथे मी जे पण काही लिहिन ना, आणि जे पण असेल ते असणार आहे फंक्शन, म्हणजे एक्सची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स असणार आहे आणि या ठिकाणी त्याचं असणार आहे डेरिव्हेटिव्ह. मग तुम्ही ते असं डिनोट करू शकता किंवा तुम्ही त्याला असं पण, म्हणजे डी वाय बाय डी एक्स असं पण डिनोट करू शकता. ओके, सो फर्स्ट आहे या ठिकाणी सपोज की कॉन्स्टंट आहे. ओके, कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंटमध्ये कोणता पण नंबर येऊ शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असेल, पाय असेल. सो हे जे नंबर्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज आहेत ज्या की कधीच चेंज नाही होत, त्याला आपण म्हणणार आहोत कॉन्स्टंट. युजली आपण कॉन्स्टंटला सीने डिनोट करतो. जर एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन जर कॉन्स्टंट असेल, ओके, तर त्या ठिकाणी त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेताना घेणार आहोत झिरो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे 2 आणि मला फंक्शन फाइंड आउट मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे 2चं, तर ते नेहमी झिरो असणार आहे. 2 असो, 3 असो, 0 असो, पाय असो, वॉट एव्हर जे पण कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्या सगळ्यांचं डेरिव्हेटिव्ह झिरो असतं. आपण जेव्हा एक्झाम्पल्स करू तेव्हा तुम्हाला अजून चांगलं कळेलच. सो नेक्स्ट आहे एक्स रेस टू एन. सपोज की माझ्याकडे 2 रेस टू एन एखादी व्हॅल्यू आहे आणि हिला मला करायचं आहे डिफरन्शिएट. सो जेव्हा मी डीवाय बाय डी एक्स करणार, म्हणजे डीवाय बाय डी एक्स म्हणजे डिफरन्शिएट करणार आहे या 2 एनच्या व्हॅल्यूला. सो या ठिकाणी डी 2 रेस टू एन
एनच्या ऐवजी पण आपण काहीतरी घेऊया ना, 2 to 2 घेऊया. ओके, डिवायडेड बाय dx. सो आता या ठिकाणी हा जो 2 आहे तर तो पुढे येतो, आहे असा 2 पुढे घ्यायचा. 2 कन्फ्युजन होईल, दुसरा काहीतरी घेते, 3 घेते येते. ओके, सो 2 to 3 ला आपल्याला या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं आहे. आता इथे मी वायच्या ऐवजी 2 to 3 लिहिलं का, कारण या ठिकाणी वाय काय आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. दॅट्स वाय या ठिकाणी मी वायच्या ऐवजी काय घेतलेलं आहे, 2 to 3. ओके, सो आता या ठिकाणी 2 to 3 जे आहे याला जेव्हा मी डिफरन्शिएट करणार तेव्हा हा 3 जो आहे तो पुढे येणार, मल्टिप्लाय बाय हा जो 2 आहे हा आहे असा, आणि रेस टू इथे जी पण व्हॅल्यू असेल, आता या ठिकाणी 3 आहे त्याच्यामधून 1 सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे 3 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं. मग या ठिकाणी येणार आहे 3 × 2 raised to 2. ओके, सो अशा पद्धतीने येणार आहे याचं डिफरन्सिएशन 3 × 2 raised to 2. ओके, हे तुम्ही फर्दर सॉल्व्ह पण करू शकता. आपण जस्ट एक फॉर्म्युला फाइंड आउट करायचं यासाठी असंच ठेवूया. मग आता तुम्ही याचा फॉर्म्युला कसा करू शकता, की ही जी वरची व्हॅल्यू आहे ती खाली येणार, म्हणजेच एन खाली येणार, एक्स रेस टू ही जी व्हॅल्यू आहे याच्यामधून 1 मायनस करायचा, नेहमी 1च मायनस करायचा, कारण हा असा फॉर्म्युला आहे. तर बेसिकली हेच तुम्हाला या ठिकाणी पण पाहायला मिळते, आणि असाच हा फॉर्म्युला काय झालेला आहे, तयार झालेला आहे. ओके, म्हणजे या फॉर्म्युल्यावरून ते तयार झाले किंवा असा फॉर्म्युला तयार झाले, काही म्हणा. सो थर्ड वन आहे दॅट इज 1/x. तुम्हाला जेव्हा 1/x ला डिफरन्शिएट करायचं असेल तेव्हा अगेन तुम्ही याच पद्धतीने करणार आहात. आता जे 1/x आहे याला आपण कसं घेऊ शकतो, जर मला या एक्सला वरती घ्यायचं असेल तर मी काय करणार, x-1 करणार, अर्थात कारण जेव्हा रेसिप्रोकल आपण वरती घेतो, म्हणजे जेव्हा आपण याचं रेसिप्रोकल करणार किंवा आपण डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमध्ये घेणार आहोत तेव्हा आपण पॉवर काय करतो, इन्व्हर्स करतो किंवा -1 लिहितो. ओके, सो जेव्हा आता मी याला डिफरन्शिएट करेन, आपला पहिलाच फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. काय करायचं आहे, या -1ला पुढे घ्यावं लागेल, एक्स आहे असा, -1 करावं लागेल या पद्धतीने. -1 काय होतं, -1 -1 -2 होणार आहे. आता हे जे 1 आहे हे मी नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने माझी संख्या जी आहे तर ती आलेली आहे. आता याला मला परत अशा फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर मी काय करणार आहे, हा जो x⁻² आहे याला जर मी अशा पद्धतीने लिहिलं तर चालेल का, अर्थात चालेल. जर मी इथून इथे जाताना मायनस साइन वापरते तर इथून इथे येताना पुन्हा एकदा मी मायनस साइन रिमूव्ह करू शकते, कारण मी याचा काय घेतलेला आहे, रेसिप्रोकल घेतलेला आहे. ओके, आता हे जे मायनस आहे ते मात्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. सो झाला आपला फॉर्म्युला तयार, सिम्पल. म्हणजे 1/x चा फॉर्म्युला कसा होऊ शकतो, -1/x². आलं, याच पद्धतीने तुम्हाला डिफरन्सिएशन करायचं आहे. बट तुम्हाला हे सगळं पाठ करावं लागेल, कारण असं आहे की तुम्ही प्रत्येक वेळा एवढी सगळी मोठी प्रोसिजर करून तो फॉर्म्युला फाइंड आउट नाही करू शकत असाल तर वेल अँड गुड, पण प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये टाइम जाईल ना. सो दॅट्स वाय तुम्ही तो फॉर्म्युला, म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे याचं डिफरन्सिएशन हे बाय हार्ट करून ठेवा. त्याच्यानंतर आहे फोर्थ वन मध्ये काय येणार आहे, 1/x⁻n. अगेन सेम प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. आता x⁻n ला तुम्ही या ठिकाणी -n घेऊ शकता. -n घेतल्यानंतर हा जो -n आहे तर तो पुढे येईल, x⁻n-1. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर -n-1 जे आहे याला तुम्ही जेव्हा पुन्हा एकदा आपल्या ओरिजिनल फॉर्ममध्ये म्हणजेच 1/x फॉर्ममध्ये लिहाल तेव्हा हे कसं येणार आहे. आता हा जो -n आहे त्याला आपण वरतीच ठेवूया, कारण आपल्याला फक्त याला खाली घ्यायचं आहे. ओके, सो -n इथे वरती आहे असा, खाली फक्त एवढं टर्म येणार आहे. सो एक्स खाली आल्यानंतर हे दोघं पण काय होतील, पॉझिटिव्ह. आता इथे तुम्ही पॉझिटिव्ह साईन दिलं नाही दिलं तरी पण काहीच फरक पडणार नाहीये. सो आपण डायरेक्ट n+1 घेऊया. ओके, सो आपला जो फॉर्म्युला तयार झाला तो असा आहे, -n डिवायडेड बाय xn+1. सिम्पल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज फिफ्थ वन आहे √x. अगेन तुम्हाला सेम पद्धतीने फॉर्म्युला फाइंड आउट करू शकता. सो बेसिकली फॉर्म्युला म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. आता हे जे x आहे √x याला मी कसं लिहू शकते, x⁻² लिहू शकते, कारण जेव्हा आपण रूट आहे याचा अर्थ काय, पॉवर 1/2 आहे. ओके, सो अगेन आपला पहिला फॉर्म्युला 1/2x रेस टू 1/2 -1. आता हाफ मधून जर 1 गेलं तर काय राहील, मायनस हाफ राहील. सो 1/2x रेस टू -हाफ राहिलं. आता मला परत याला काय करायचं आहे, जसं मी आधी केलं होतं, म्हणजे उलट आपण रेसिप्रोकल करतो ना त्याप्रमाणे मला करायचं आहे. मग हे जे हाफ आहे ते असंच राहील. ओके, हाफ जे आहे ते असंच राहील. हा जो एक्स आहे तो काय होईल, खाली येईल. आता ही जी पॉवर आहे, पॉवर हाफ म्हणजे काय, आपण अंडर घेतो. आता पॉवर -हाफ आहे त्याला जेव्हा मी खाली घेईन तेव्हा ते काय होईल, पॉवर +हाफ होईल. म्हणजे त्याला मी असं लिहू शकते, 1/2 √x. ओके, सिम्पल. सो अशा पद्धतीने याचा आलेला आहे डेरिव्हेटिव्ह 1/2 √x. 1/2 √x आलं. आता मी याला इरेज करते सगळ्याला. हो. आफ्टर दॅट नेक्स्ट सिक्स नंबरमध्ये आहे दॅट इज साइन एक्स. आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल, कारण याला आपण काही ट्रिक वगैरे लावू शकत नाही. पण तुम्हाला अर्थात माहिती आहे की साइन असेल तर साइनचं काय येऊ शकतं, कॉस. सो या ठिकाणी येणार आहे कॉस एक्स. सो साइनचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. मग आता कॉस असेल तर काय येईल, साइन येईल. पण
या ठिकाणी सी आहे, म्हणजे एक ट्रिक लक्षात ठेवा थोडक्यात. जेव्हाही इथे कोणतंही सी वालं फंक्शन असेल, मग कॉस असेल, कॉट असेल, कोसेक असेल, तेव्हा जे पण आन्सर येईल त्याच्या आधी आपण मायनस साईन देणार आहोत. काय देणार, कशाला देणार हे सोडून द्या, पण आपण या ठिकाणी मायनस साईन देणार आहोत, हे लक्षात ठेवा. जेव्हा पण सी येईल तेव्हा, जेव्हा आपण साईनचं कॉसमध्ये करणार तेव्हा आपल्याला मायनस साईन नाही द्यायचे. जेव्हा या ठिकाणी कॉस असेल आणि जेव्हा आपण कॉस किंवा सी सोबत स्टार्ट होणाऱ्या कोणत्या पण ट्रिगो फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत, तेव्हा आपल्याला या ठिकाणी मायनस साईन यूज करायचं आहे. ओके, चला कलर पण चेंज करूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 8th वन. आता साइन झालं, कॉस झालं, टॅन घेऊया. टॅनचं काय येऊ शकते डेरिव्हेटिव्ह, सेक स्क्वेअर एक्स. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर आपण फाइंड आउट करूया. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह. आता सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येऊ शकतं, खूप सिम्पल आहे, सेक एक्स टॅन एक्स. ओके, सेक एक्स टॅन एक्स. आफ्टर दॅट 10th वन घेऊया आता आपण, कोसेक एक्स. मग अशी मी एक ट्रिक सांगितली होती, जर या ठिकाणी सी आलं तर आधी काय द्यायचं, मायनस द्यायचं. आता कोसेक एक्सचं काय होणार आहे, मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सीओटी, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर सेक एक्स कोसेक एक्स टॅन एक्स कॉट एक्स, म्हणजे तुम्ही जर हा फॉर्म्युला लक्षात ठेवला सेक एक्सचा, तर तुम्ही आरामात कोसेक एक्सचा पण लॉजिकली फाइंड आउट करू शकता की सेक आहे सेक एक्समध्ये, कोसेक एक्समध्ये काय येणार आहे, कोसेक एक्स. ओके, सो हे लक्षात ठेवण्यासाठी सांगते, याचा काही संबंध नाहीये, बट तरीही तुम्हाला जर इझिली लक्षात ठेवायचं असेल तर एका फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्ही दुसरा पण इझिली लक्षात ठेवू शकता. सेक एक्स असेल तर सेक एक्स टॅन एक्स, कॉस एक्स असेल तर कोसेक एक्स असेल तर मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. ओके, आता लास्ट वन आहे ते म्हणजे कॉट एक्स. आता कॉट एक्सचं काय करायचं, अगेन सी आधी आहे त्याच्यामुळे मायनस साईन आधीच द्यायचं. मग अशी आपण इथे टॅन एक्सचं काय केलं होतं, सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे कॉट एक्सचं आपण काय करू, कोसेक स्क्वेअर एक्स. याचं असं काय मॅथमॅटिकली लॉजिक नाही आहे, मी जस्ट पार्ट करण्यासाठी तुम्हाला सांगते की टॅन एक्ससाठी आपण सेक स्क्वेअर एक्स घेतलं होतं, मग कॉट एक्ससाठी आपण मायनस कोसेक स्क्वेअर एक्स घेणार आहोत. हे सगळे झाले ट्रिगोबद्दलचे. आता नेक्स्ट आहे एक्सपोनेन्शियल. जर एक्सपोनेन्शियल एक्स असेल म्हणजे ई रेस टू एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच राहतं, याच्यामध्ये कुठलाच फरक पडत नाही. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे, ई रेस टू एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह पण ई रेस टू एक्सच राहणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 13 नंबर. आता जर ए रेस टू एक्स असेल तर ए रेस टू एक्स असेल तर ए रेस टू एक्स आधी आहे असं लिहायचा आणि मग लॉग ए लिहायचा. काय करायचं, ए रेस टू एक्सचं जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असेल तर ए रेस टू एक्स आधी आहे असं लिहायचा आणि मग लॉग ए लिहायचा. काय लिहायचा ते नका विचारू, फक्त लॉग ए लिहायचं लक्षात ठेवा, कारण तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत. ज्याचं एक्सप्लेनेशन मला माहिती होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसे येतात. सो हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे 14 नंबर. लॉग एक्स आहे आपल्याकडे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 1/x येतं, सो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लॉग एक्सचा यूज करावा लागणार आहे. सो जे असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी लॉग एक्सच असेल, लॉग एक्सच्या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी साइन एक्स असेल, कॉस एक्स असेल, कॉट एक्स असेल. सो लॉग कॉट एक्स असेल तर तुम्हाला पूर्ण कॉट एक्सला एक्स मानायचं आहे. ओके, आणि मग तुम्हाला ते 1/cot x लिहायचं आहे आणि परत कॉटचं पण डिफरन्सिएशन करायचं आहे. कसं ते आपण 1.1 मध्ये पाहणार आहोत. आफ्टर दॅट 15 नंबरमध्ये सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे लॉग ए. या ठिकाणी बेस ए आहे आणि वरती एक्स आहे. असं जेव्हा असेल तेव्हा काय करायचं, सगळे लॉग तुम्हाला असे 1/by मध्येच लिहायचे आहेत. सो 1/by या एक्सला फ्रंटला घ्यायचा, लॉग आहे असा आणि बेस या ठिकाणी वरती येईल. ओके, सो अशा पद्धतीने हे सगळे फॉर्म्युले तुमचे झालेले आहेत. एवढेच फॉर्म्युले सध्या तुम्हाला करायचे आहेत. अर्थात चॅप्टरमध्ये अजून बरेचसे फॉर्म्युले आहेत, साधं सुद्धा चॅप्टर नाहीये, बट आता तुम्हाला 1.1 मध्ये जेवढं करायचं आहे तेवढं मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाकी ज्यानुसार आपण पुढे पुढे प्रोसीड करू त्याप्रमाणे तुम्हाला पुढचे सगळे जे फॉर्म्युलेज आहेत तर ते पाहायला मिळतीलच. एवढं सुंदर नाही लिहिले, बट तरीही तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अर्थात तुम्हाला स्वतःहून लिहायचं आहे, टेक्स्टबुकमध्ये तुमचे सगळं हे आहेच. फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर मग तुम्ही आधीच्या काही पार्ट्सचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण मी एक्सप्लेनेशन बट इरेज केलं. या ठिकाणी थोडंसं आहे, बट जाऊ दे, ते पण इरेज करते. आता मिनिट थोडंसं झूम करेन मी, सो जेणेकरून तुम्ही पटापट स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर घेऊ शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की एक थिअरम आहे जो की तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. त्याआधी काही रूल्स बघूया आपण. ओके, रूल्समध्ये काय काय आहे, अगेन हे तुम्ही रूल्स 11th मध्ये होपसो की पाहिले असतील. नसेल पाहिले तर आपण परत पाहूया. ओके नाही, सो फर्स्ट आहे ते म्हणजे अरे खूप मोठं झालं काय, छोटा हो जाओ भैया, इतना बड़ा काहे करने का है हमको. हां, y इज इक्वल टू आहे u प्लस मायनस व्ही. आता जेव्हा अशा पद्धतीने आपल्याकडे एक इक्वेशन दिलेलं आहे किंवा याचं आपल्याला डिफरन्सिएशन फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी u आणि v हे काय आहेत, डिफरन्सिएबल फंक्शन आहेत कोणाचे, एक्सचे. मग आता आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करतो, तर बेसिकली जेव्हा y इज इक्वल टू u प्लस मायनस व्ही आहे, प्लस मायनस याचा अर्थ काय, प्लस असेल तरी पण मध्ये, मायनस असेल तरी पण मध्ये, हेच सेम फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. सो जेव्हा आपण हे सॉल्व्ह करणार विथ रेस्पेक्ट टू एक्स करायचं आहे अर्थातच. सो dy/dx इज इक्वल टू du लिहायचा, डिवायडेड बाय dx करायचंय, कारण आपण विथ रेस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करणार आहोत.
अगेन प्लस मायनस जे पण साईन असेल मध्ये ते. नेक्स्ट डी व्ही बाय डी एक्स. ओके, बेसिकली तुम्ही काय केलं, फक्त याचं डिफरन्सिएशन केलं. सो अगेन पुन्हा एकदा बघूया आपण इरेज करून. ओके, हे जे यू आणि व्ही काय आहेत, डिफरन्सिएबल फंक्शन्स आहेत कोणाचे, एक्सचे. सो आता जेव्हा आपण याला डिफरन्शिएट करणार तेव्हा काय होणार आहे, याचा आधी लिहायचं डिफरन्सिएशन, अरे 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 हां, याचा आधी लिहायचं डिफरन्सिएशन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू, अरे हा पेन, हां, डी यू बाय डी एक्स प्लस मायनसमध्ये येईल आणि डी व्ही बाय डी एक्स. ओके, सो तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे कारण ह्याच्या आधारेच आपण जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते सॉल्व्ह करणार आहोत. याला घ्यायचंच राहिलं, हां आले. ओके, आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे हां नेक्स्ट. आता हे तर झालं प्लस मायनस. सपोज की मध्ये जर मल्टिप्लिकेशनचं साईन असेल तर वाय इज इक्वल टू यू मल्टिप्लाय बाय व्ही. आता हे आपण कसं सॉल्व्ह करणार, सगळ्यात पहिल्यांदा तर वायचं डिफरन्सिएशन काय असतं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी वाय बाय डी एक्स, अरे याचा काय प्रॉब्लेम आहे, हां डी वाय बाय डी एक्स आलं. ओके, आता या ठिकाणी आफ्टर दॅट सगळ्यात पहिल्यांदा आपण यू आहे असं लिहिणार आहोत आणि व्हीचं डिफरन्सिएशन करणार आहोत. ओके, व्ही डॅश याचा अर्थ पण डिफरन्सिएशन होतं. आणि अगेन या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे प्लस प्लस सिम्बॉल आणि तुम्हाला घ्यायचं आहे आधी व्ही आणि मग यूचं डिफरन्सिएशन. ओके, आता हे तुम्हाला जर असं डिफरन्सिएशन आहे हे जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही असं पण लिहू शकता, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू डी व्ही बाय डी एक्स बाय अरे उठ 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 डी व्ही बाय डी एक्स प्लस या ठिकाणी अगेन तुम्ही व्ही आहे असं घेणार आहात आणि डी यू बाय डी एक्स घ्यायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही देखील हे सॉल्व्ह करू शकता. बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, एकदा व्ही घ्यायचा की आधी यू घ्यायचा, व्हीचं डिफरन्सिएशन करायचं, प्लस व्ही घ्यायचा, यूचं डिफरन्सिएशन करायचं, मग तुम्हाला या ठिकाणी मल्टिप्लिकेशनसाठी युजफुल असणारा फॉर्म्युला मिळणार आहे. आफ्टर दॅट थर्ड वन आहे, आता जर डिव्हिजन असेल तर मग वाय इज इक्वल टू यू डिवायडेड बाय व्ही असं असेल तर आपण कशा पद्धतीने डिफरन्सिएशन करणार आहोत. आणखी एक गोष्ट, जेव्हा डिफरन्सिएशन करत असताना मध्ये डिव्हिजन असेल तर तेव्हा हा जो व्ही आहे तर हा झिरो नसायला पाहिजे कधी पण, कारण अर्थात झिरो असेल तर व्हॅल्यू इन्फिनिटीमध्ये येणार जे की आपल्याला नको आहे. ओके, सो दॅट्स वाय हे व्ही कधी पण झिरोमध्ये, व्ही किंवा डिनॉमिनेटरमध्ये जे पण काही असेल ते कधीही झिरो नसायला पाहिजे. मग आता या ठिकाणी पुन्हा एकदा वायचं डिफरन्सिएशन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता सगळ्यात पहिल्यांदा जे आपण मल्टिप्लिकेशनमध्ये केलं त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं, थोडंसं वेगळं आहे. काय आहे, व्ही यूचं डिफरन्सिएशन मायनस यू व्हीचं डिफरन्सिएशन डिवायडेड बाय व्हीचं स्क्वेअर. हे बघा आपण इथे काय केलं होतं, यू व्हीचं डिफरन्सिएशन प्लस व्ही यूचं डिफरन्सिएशन, आपल्याला तेच उलटं करायचं आहे, व्ही यूचं डिफरन्सिएशन मायनस यू व्हीचं डिफरन्सिएशन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये व्ही स्क्वेअर घ्यायचं आहे. हे युजली राहून जातं घेण्याचं, बट तुम्हाला असाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की यू डिफरन्सिएशन ऑफ व्ही डिफरन्सिएशन ऑफ यू मायनस यू डिफरन्सिएशन ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. सो हे सगळे तुम्हाला जे फॉर्म्युलाज आहेत तर ते लक्षात ठेवायचे आहेत. प्रिव्हियस इयरला आपण याचं ॲप्लिकेशन पण पाहिलं होतं, आता आपण पुन्हा एकदा पाहणार आहोतच, बट जस्ट तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून आठवण करून दिली. ओके, हे तुमच्या सगळं काही टेक्स्टबुकमध्ये आहे, सो तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालेल, बट एकदा कधीतरी वह्यांमध्ये नक्की लिहा कारण तुमच्या हाताला सवय असली पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपल्याकडे एक थिअरम आहे. ओ माझं माईक, आवाज येतोय का सगळ्यांना, आय होप सो येत असेल. सो आता या ठिकाणी आहे थिअरम, असे अजून 3 ते 4 थिअरम आपल्याला पाहायचे आहेत. थिअरमची स्पेलिंग काय येते, आय होप सो मी बरोबर लिहिली आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तर या थिअरममध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टेटमेंट्स वगैरे तुम्ही सगळं काही टेक्स्टबुकमधून पाहणार आहात. मी जस्ट या ठिकाणी थिअरम एक्सप्लेन करणार आहे. पेज नंबर सांगते, पेज नंबर 2 वरती हा थिअरम आहे. पेज नंबर 2 ते जे दिलेलं आहे तुम्हाला लेटेस्ट लर्न आणि त्याच्या खाली 1.1.2 थिअरम. सो तो थिअरम आता आपण बघणार आहोत. थिअरम्स इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. स्टेटमेंट्स वगैरे सगळं तुम्ही टेक्स्टबुकमधून पाहणार आहात कारण हे लिहिलं तर खूप वेळ जाईल याच्यामध्ये आणि माझा पेन पण सध्या चालत नाही, त्याला काय झालं काय माहिती. सो आता आपण जस्ट डिफरन्सिएशनचं जे थिअरम आहे तर ते बघणार आहोत. आपल्याला काय सांगितलंय की इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स such that the composite function y is equal to f of g of x is a differentiable function of x, then तुम्हाला असं दाखवायचं आहे की dy by dx is equal to dy by du multiply by du by dx. हा थिअरम आपण का करतोय, कारण हे जे इक्वेशन आहे शेवटचं, लेट मी राईट, dy by dx is equal to dy by du multiply by du by dx. हे जे डिफरन्सिएशन आहे, हे जे फॉर्म्युला आहे शेवटचं किंवा थिअरमचं जे स्टेटमेंट आहे तर याचा तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करताना उपयोग होणार आहे. दॅट्स वाय तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. अगेन हे कसं आलं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे कारण हे डेरिवेशन तुम्हाला बोर्डच्या पेपरमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी वगैरे विचारलं जातं. अर्थात हेच येईल असं नाही सांगू शकत, बट हे विचारलं जातं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर
तुम्हाला काय करायचं आहे, ॲज यू ऑल नो की आपण या ठिकाणी दोन फंक्शन घेतलेले आहेत. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे सॉरी एफ ऑफ यू, आणि त्यासोबत दुसरं आहे दॅट इज यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स. ओके, जी ऑफ एक्स. ओके. सो आता बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप आपली काय असते की आपण जे इन्क्रीमेंट आहे ते लिहितो, म्हणजे डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा यू हे काय आहेत आपले स्मॉल इन्क्रीमेंट्स आहेत, हे तुम्हाला लिहायचं आहे. ॲज यू ऑल कॅन सी की त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट लिहून दिलेलं आहे. ॲज डेल्टा एक्स, डेल्टा यू, डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट्स इन एक्स, यू अँड वाय रेस्पेक्टिव्हली. हे लिहायची पद्धतच आहे, त्यामुळे तुम्हाला ते लिहावंच लागेल. ओके. सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे दिलेलं काय आहे, म्हणजे काय काय दाखवायचं काय आहे आपल्याला, तर डेल्टा वाय किंवा डेल्टा वायच दाखवावं लागेल, कारण आपल्याकडे डी वायचं ऑलरेडी त्यांनी शो दॅटसाठी वापरलेला आहे. सो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा यू, डेल्टा वाय बाय डेल्टा यू, सॉरी, डेल्टा वाय बाय डेल्टा यू मल्टिप्लाय बाय डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. ओके. सो हे जे आहे हे आपल्याकडे हे आपल्याला माहिती आहे, आपण याच्यावरून हे असं सपोज केलेलं आहे की आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे हे आहे. आता जर आपण दोन्ही साईड्सवरून लिमिट्स लावले, म्हणजे आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे इन्क्रीमेंट्समध्ये आपल्याला माहिती आहे, बट वी हॅव टू फाइंड आउट इन डी एक्स बाय डी वायच्या टर्ममध्ये. ओके. सो मग आता यासाठी आपण काय करणार आहोत, ॲज ह्याच्या सगळ्या मेथड्स मी तुम्हाला सांगते, या सगळ्या पुढच्या थिअरम्सला सेमच आहेत, म्हणजे जे बेसिक मेथड आहे ती सेम आहे. मग त्यानुसार आतमधले व्हेरिएबल्स किंवा आतमधलं जे प्रूव्ह करायचं आहे ते बदलेल, मात्र मेथड्स तुम्हाला सेम वापरायचे आहेत. जेव्हा तुम्हाला हे इक्वेशन असं असतं हे माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण एखादा बेस असल्याशिवाय आपण काहीतरी प्रूव्ह नाही करू शकत. ओके. सो ऑलरेडी वी हॅव दिस इक्वेशन, आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे. मग आता आपण काय करणार आहोत की प्रत्येक ठिकाणी लिमिट्स अप्लाय करणार आहोत. सो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की वी आर अप्लाइंग लिमिट्स ऑन बोथ दी साइड्स. सो तुम्ही ते सगळं स्टेटमेंट बुक्समधून बघून घ्या. आता या ठिकाणी डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे, याला जर आपण लिमिट्स अप्लाय केले, तर लिमिट्स अप्लाय करताना आपण काय करतो, जे पण डिनॉमिनेटर असेल ते टेन्स टू झिरो इज इक्वल टू सेम डेल्टा वाय बाय डेल्टा वाय बाय डेल्टा यू. याला आपण सेम लिमिट्स इथे काय घेणार आता, आपण डेल्टा एक्स टेन्स टू झिरो सध्या घेऊया, त्याच्यानंतर आपण डेल्टा वाय करूया, कारण युजली आपण डेल्टा एक्स घेतो, बट ते डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय कसं एकमेकांशी इंटरचेंज करू शकतो ते आपण पुढे पाहूया. सध्या आपण डेल्टा एक्स टेन्स टू झिरो घेऊया, मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. काय आहे आपलं नेक्स्ट फंक्शन, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, लिमिट एक्स टेन्स टू झिरो. ओके. ओके. नेक्स्ट स्टेप काय आहे की आता या ठिकाणी आपण इथे काय म्हटलं होतं मी की डिनॉमिनेटरमध्ये जे नंबर आहे ते इथे आलं पाहिजे, बट इथे आलंय का, नाही आलंय. मग आपल्याला काय दाखवावं लागेल की डेल्टा एक्स वरून आपण डेल्टा यू टेन्स टू झिरो आहे, म्हणजे यू सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चॅप्टरमध्ये जेव्हा आपण रीड केले स्टेटमेंट, सगळ्यात पहिल्यांदा थिअरमचं स्टेटमेंट, तेव्हा आपण काय पाहिलं की यू हे काय आहे, डिफरन्शिएबल फंक्शन आहे. ओके. एफ ऑफ यू काय आहे, इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. आणि त्याच्यानंतर दुसरं आपण काय पाहिलं की y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. याचा अर्थ y आणि x हे काय झाले, कंटिन्युअस फंक्शन झाले. सो y हे काय झालं, एक्सचं कंटिन्युअस फंक्शन झालं. दॅट्स वाय आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की डेल्टा एक्स टेन्स टू झिरो हे आणि डेल्टा यू टेन्स टू झिरो हे आपण इंटरचेंज करू शकतो किंवा आपण इंटरचेंज करून वापरू शकतो. ते जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला टेक्स्टबुकमधून बघून लिहायचं आहे. लिमिट एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू, आता या ठिकाणी काय आहे, लिमिट डेल्टा काय यू, येस, लिमिट डेल्टा यू टेन्स टू झिरो इन ब्रॅकेट, सॉरी डेल्टाने लिहिते ते, सॉरी, डेल्टा वाय बाय डेल्टा यू मल्टिप्लाय बाय लिमिट एक्स इथे एक्सच येणार आहे कारण इथे डिनॉमिनेटरमध्ये खाली काय आहे, एक्स आहे. लिमिट एक्स, परत अडकला हा पेन, यापेक्षा ना कागदावर लिहिलेलं चांगलं आहे. ओके. हां, चालतोय. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. सो बेसिकली अशा पद्धतीने या टर्म्स आल्या. आपल्याला लिमिट्स पाहिजे का कुठेही टू प्रूफमध्ये लिमिट्स नको आहे, मग हे लिमिट्स आता आपल्याला रिमूव्ह करायचे, जे आपण ॲज अ हेल्पलाईन म्हणून घेतले होते. मग आता याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की जेव्हा इथे 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 ह्या दोन स्टेटमेंट्समध्ये बघायचं तुम्हाला. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे वाय आणि यू, म्हणजे वाय हे काय आहे, यूचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. जेव्हा आपण डी वाय बाय डी एक्स घेतो याचा अर्थ काय, हे वाय जे आहे एक्सचं डिफरन्शिएबल फंक्शन असतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे वाय आहे ते काय आहे, यूचं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. सॉरी, मी या ठिकाणी चुकून सगळे वाय लिहिले, तुम्ही ते यू करा. आय थिंक मी बोलताना यूज बोलले, लिहिताना वाय लिहिलं काय, हो सॉरी. हां, ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, कुठे होते मी, हां. सो या ठिकाणी वाय जे आहे ते डिफरन्शिएबल फंक्शन आहे एक्सचं, म्हणजे याचा अर्थ वाय यूचं पण डिफरन्शिएबल फंक्शन असणार आहे. सो जेव्हा आपण अशा पद्धतीने असेल, लिमिट एक्स टेन्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स असं जर असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा कुठे गेला आपलं
हां, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं, जेव्हा असं असेल तेव्हा आपण बिनधास्त असं लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे जेव्हा असं एक लिमिट आहे, लिमिट x टेंड्स टू 0 dy बाय dx जेव्हा आहे, तेव्हा मी त्याला या ठिकाणी किंवा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स जेव्हा आहे, तेव्हा मी या ठिकाणी याला dy बाय dx लिहू शकते. मग त्याच पद्धतीने मी याला पण dy बाय du आणि याला du बाय dx लिहू शकते का? तर अर्थात लिहू शकते. मग तुम्हाला हे कारण द्यायचं आहे बाजूला आणि ते लिहायचं आहे लिमिट u टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा u इज इक्वल टू dy बाय du. ओके. सिमिलरली इथे पण लिमिट x टेंड्स टू 0 डेल्टा u बाय डेल्टा x इज इक्वल टू du बाय dx. ओके. सो दोन जे आहेत तुमच्याकडे फंक्शन आता आलेले आहेत. इथे काय होतं, ह्याचं हे जे आहे, हे जे आपलं मेन आहे याच्या इक्वल टू आपण हे दोन घेतले होते. मग या दोघांच्या ऐवजी आता आपण हे दोन इक्वेशन्स टाकू शकतो का? तर अर्थात टाकू शकतो. मग आता या ठिकाणी आपण लिहूया. ओके, या ठिकाणी आता आपण लिहूया लिमिट x टेंड्स टू 0 इन ब्रॅकेट डेल्टा y बाय डेल्टा x इज इक्वल टू, आता आपण हे वापरणार आहोत dy बाय du मल्टिप्लाय बाय du बाय dx. ओके. सिमिलरली त्याच पद्धतीने ॲज वी ऑल नो की याचा अर्थ काय होतो, dy बाय dx होतो. मग याच्या पण ऐवजी आता आपण इथे लिहू शकतो dy बाय dx. हे सगळं तुम्हाला कारणामध्ये लिहायचं आहे, जे की टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. dy बाय du मल्टिप्लाय बाय du बाय dx सिन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने आपण याला प्रूफ केलेलं आहे. ओके. सो dy बाय dx इज इक्वल टू dy डिवायडेड बाय du मल्टिप्लाय बाय du बाय dx हे आपलं आन्सर आलेलं आहे. सो हेच तुम्हाला या ठिकाणी प्रूफ करायचं होतं. फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय लिहिलं की हे तिन्ही इन्क्रीमेंट्स आहेत, डेल्टा यू, डेल्टा व्ही आणि डेल्टा एक्स हे इन्क्रीमेंट्स आहेत, हे आपण सांगितलं. हे सांगितल्यानंतर नेक्स्ट आपण यांचं काय केलं, जे समीकरण आपल्याला माहिती आहे. ओके. आपल्याला युजली डेल्टामध्येच आपण लिहू शकतो, बट डी मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करून दाखवायचं आहे. सो आपण जे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा यू मल्टिप्लाय बाय डेल्टा यू बाय डेल्टा एक्स आहे आपल्याकडे, ते आपण लिहिलं. ते लिहिल्यानंतर आपण प्रत्येकाला लिमिट्स अप्लाय केले. लिमिट्स अप्लाय केल्यानंतर मग आपण आधी डेल्टा एक्स आणि डेल्टा यू कसे सिमिलर आहेत ते या ठिकाणी दाखवून दिलं. सिमिलर म्हणजे इंटरचेंज आपण करू शकतो, ते आपण या ठिकाणी दाखवून दिलं. त्याच्यानंतर आपण हे जे लिमिट्स मधल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आणि डेल्टा वाय बाय डेल्टा यू कसं सेम आहे हे दाखवलं. आणि नेक्स्ट आपण या लिमिट्सच्या ऐवजी या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट केल्या आणि आपल्याला आपलं आन्सर मिळालं. ओके. सो ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे घेऊ नका, कारण मी स्टेप बाय स्टेप नाही लिहिले, तुम्हाला टेक्स्टबुकमधून पाहायचंय, हे जस्ट समजवण्यासाठी होतं. नेक्स्ट आहे चेन रूल. चेन रूल बघूया आपण इथे. चेन रूल काय आहे, बेसिकली चेन रूल अगेन 1.1 चेन रूलवरतीच डिपेंड आहे. चेन रूलमध्ये आपण काय करतो, आपल्याकडे जेव्हा एकात एक खूप सारे फंक्शन असतात, फॉर एक्झाम्पल dy बाय dx इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके. असं खूप सारं फंक्शन असेल तर नेहमी आधी काय सॉल्व्ह करायचं, बाहेरचं सॉल्व्ह करायचं. म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा एफला डिफरन्शिएट करणार आहोत, मग आपण जीला डिफरन्शिएट करणार आहोत, मग आपण एक्सला डिफरन्शिएट करणार आहोत. ओके. सो जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने कंपोजिट फंक्शन दिलं असेल तेव्हा आधी आपल्याला एफला डिफरन्शिएट करायचंय, मग जीला डिफरन्शिएट करायचंय, मग एक्सला डिफरन्शिएट करायचंय. आपण एखाद्या घराची दारं कशी उघडणार, बाहेरून आणणार ना, की आतून बाहेर दारं उघडत येणार आहे, असं काय करत नाही ना. सो आपण घरामध्ये एंट्री करताना बाहेरून आतमध्ये जातो, त्याचप्रमाणे हे दार आधी उघडायचं, मग हे उघडायचं, मग हे उघडायचं आणि मग फायनली आपण खजिन्यापर्यंत पोहोचणार. ओके. सिम्पल. हाच आहे तुमचा चेन रूल आणि हाच आता आपण अप्लाय करणार आहोत. बेसिकली तुम्हाला जे हवं गरजेच्या गोष्टी आहेत प्रॅक्टिस सेट 1.1 साठी किंवा एक्सरसाइज 1.1 साठी, तर त्या एवढ्याच आहेत. हे सगळी फॉर्म्युलाची सिरीज. नेक्स्ट आहेत हे 3 जे आपले डेरिव्हेशन्स आहेत किंवा जे इक्वेशन्स आहेत, तर ते हा एक थिअरम. हा बेसिकली फॉर्म्युलामध्ये जास्त एवढा युजफुल नाहीये, म्हणजे फक्त थिअरम युजफुल आहे, डेरिव्हेशन नाहीये. बट डेरिव्हेशन तुम्हाला लिहिण्यासाठी येऊ शकते ॲज इन द फॉर्म ऑफ थिअरम, प्रूफ करा वगैरे. आणि हा चेन रूल खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला पूर्ण चॅप्टरमध्ये प्रत्येक ठिकाणी चेन रूल यूज करावाच लागेल. ओके. नेक्स्ट लेटेस्ट चेक तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अजून काय काय आहे. बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते युजली आपण ज्या पद्धतीने पहिल्या व्हिडिओमध्ये सोडवतो त्याप्रमाणे सोडवणार आहोत. आणि नेक्स्ट काही प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर अप करण्याचा प्रयत्न करूया. सो लेटेस्ट हे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. फर्स्ट क्वेश्चन असं म्हणतो आहे की डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके. सो डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. डॉट का पडते तसे. याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज x³ -2x -1 रेस टू 5. सगळ्यात पहिल्यांदा रेस टू 5 आहे. याचा अर्थ आपल्याला सगळ्यात जो आपला पहिला फॉर्म्युला आहे x रेस टू n इज इक्वल टू nx n -1 हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करावा लागेल.
सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, डिफरन्सिएशनची फर्स्ट स्टेप, हा जो 5 आहे याला पुढे आणायचा आहे, 5 - 1 या ठिकाणी 4 होईल. ही झाली फर्स्ट स्टेप. दुसरी स्टेप आहे, आता आपल्याला मग आतमध्ये जाऊन हे सॉल्व्ह करायचं आहे. सो ज्याप्रमाणे आपण दरवाजा ओपन करतो त्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा ब्रॅकेटच्या बाहेरचं सॉल्व्ह करायचं आहे, मग ब्रॅकेटच्या आतमध्ये यायचं आहे आणि मग आतमधली जी प्रोसिजर आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, सो हे आता मी इरेज करते. आय होप की तुम्हाला फॉर्म्युला वगैरे सगळं कळलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे आपली जी हे जी व्हॅल्यू आहे कोणाची आहे, वायची आहे. सो मी या ठिकाणी वाय लिहिलं, तुम्ही मात्र खाली लिहा. वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x - 1 दी होल रेस टू 5. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, डिफरन्शिएट करणार आहोत. डिफरन्शिएट पूर्ण लिहायचं आहे. हा मी या ठिकाणी शॉर्टकट लिहिले आहे, बट तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार आहोत आपण. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे dy/dx ॲज युजल इज इक्वल टू, कोणाचं डिफरन्शिएशन आपण फर्स्ट करणार आहोत, या फायचं. सो डी लिहायचं, डीच्या आतमध्ये हा पूर्ण ब्रॅकेट आला पाहिजे. मग या ठिकाणी लिहिणार आहोत आपण. याच्यामध्ये लिहावं खूप लागतं. हा तुम्हाला प्रत्येक वेळा सेम सेम जे ब्रॅकेट आहे किंवा सेम सेम जे इक्वेशन आहे ते खूप वेळा लिहावं लागतं, कारण प्रत्येक स्टेपमध्ये आपण ह्याला डिफरन्शिएट करत असतो. आता डिफरन्शिएट केल्यानंतर हा 5 काय येणार आहे, पुढे येणार आहे एक्स क्यूब आहे असा, -2x असे असं, -1 आहे असं. या ठिकाणी 5 मधून 1 गेले, येणार आहे 4. 1 काय गेले माहिती आहे ना, n-1 आपण करतो त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे 4. तुम्ही याच्या पुढेच करू शकता किंवा खाली एखादी एक्स्ट्रा स्टेप वाढवू शकता. काही वाढवायची गरज नाही, याच्या पुढेच करा. मल्टिप्लाय बाय करायचंय. मल्टिप्लाय बाय का, कारण आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये जातोय. सो वी हॅव टू मल्टिप्लाय. आता आपण आतमधला ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहोत. अगेन या ठिकाणी लिहायचं आहे डीच्या आतमध्ये आता आपण जे डिफरन्शिएट करणार आहोत, काय डिफरन्शिएट करणार आहोत, एक्स क्यूब मायनस 2x - 1 रेस टू 5 लिहायचं नाही, फक्त एवढंच लिहायचं, कारण रेस टू 5चं डिफरन्सिएशन ऑलरेडी झालेलं आहे. डिवायडेड बाय dx. आता याला तुम्ही अजिबात हात लावणार नाही आहात, शेवटपर्यंत आहे असं कॉपी पेस्ट करत जायचं याला. ओके, सो तुम्ही करा कॉपी पेस्ट, मी मात्र मस्त या ठिकाणी कसं कॉपी करायचं ते बघते. कॉपी करायची काय मेथड आहे का? अरे कॉपी कसं होतं हे, हा झालं कॉपी झालं. ओके, सो तुम्हाला मात्र पुस्तकामध्ये हाताने लिहून कॉपी पेस्ट करावं लागेल, मी मात्र आरामात केलंय. ओके, सो मल्टिप्लाय बाय, इथे पण कॉपी पेस्ट झालंय. सुहानी तेरी बस की बात नाही आहे. ओके, सो आता या ठिकाणी मल्टिप्लाय बाय याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. याचं डिफरन्सिएशन काय होणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा याचं करायचं आहे. 3 पुढे येईल, एक्स रेस टू काय येणार आहे 2. 2 कसं आलं, 3 मधून 1 गेलं, मायनस याच्या डोक्यावरती काय आहे का, काहीच नाही, याचा अर्थ 1 आहे. तुम्ही जर 1ला पुढे घेतला आणि 2शी मल्टिप्लाय केलं काय होईल, -2 राहणार आहे एक्स. आता तुम्ही जर 1 मधून 1ला सबट्रॅक्ट केलं काय होईल, 0 राहील. आता एक्स रेस टू 0 याचा अर्थ काय होतो, 1. मग तुम्ही या ठिकाणी एक्स न लिहिता मल्टिप्लाय बाय 1 लिहिलं तरी पण चालेल किंवा काहीच नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके, मग तुम्ही याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवू शकता की जेव्हा काहीही पॉवर वरती नसेल, या ठिकाणी काही पॉवर नाहीये, जेव्हा काहीही पॉवर वरती नसेल तेव्हा जे कोइफिशियंट असतं तर तेच फक्त येणार आहे, या ठिकाणी एक्स येणार नाहीये. सो त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फक्त कोइफिशियंट लिहू शकता, प्रत्येक वेळी हे समीकरण करायची गरज नाहीये. -1 आहे याचा अर्थ हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय ते 0 लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी पण चालेल, ॲज यू विश. ओके, किंवा एवढंच सोडलं तरी पण चालणार आहे. आता तुम्हाला हे जे आलेलं आहे हे फायनल आन्सर आहे. आता हे तुम्हाला फक्त जस्ट अरेंज करून लिहायचं आहे. अरेंज करून लिहायचं म्हणजे काय, तर हे जे 5 आहे म्हणजे 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब -2x - 1 दी होल रेस टू 4 आहे. तर हे तुम्ही नंतर इकडे शिफ्ट करू शकता, हे इकडे शिफ्ट करू शकता, काही कंपल्सरी नाहीये. बट आपण एक छान रेंजमध्ये यावेत, कारण याचं पॉवर 1 आहे, याचं पॉवर 4 आहे. सो छान रेंजमध्ये यावेत यासाठी आपण अरेंज करतो. तुमच्या बुकमध्ये मे बी आन्सर्समध्ये अरेंज केलं असेल, नसेल केलं तर काही प्रॉब्लेम नाही, याच्याने काही फरक पडत नाहीये. 3x² - 2 आणि हे एक्स क्यूब -2x - 1 होल रेस टू 4. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे जे आहे इक्वेशन किंवा हे जे पण तुमचं डिफरन्सिएशन आहे तर ते करणार आहोत. ॲट दी एंड या ठिकाणी तुम्ही हवं तर dy/dx पुन्हा एकदा मेन्शन करू शकता, कारण आपण याला डिफरन्शिएट केलेलं आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. याला आपण छानसा डब्बा करूया. ओके, डब्याला कलर दिला तर चालेल का, कलर देऊया ना. ओके, ठीक आहे. माझ्याकडून खूप टाइमपास होते का ते पण सांगा, कारण तुम्हाला जर वेळ जात असेल वाया तर मी हे नाही करणार नेक्स्ट टाइमपासून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेकंड वन. सेकंड वन आपण काय करणार आहोत, सेकंड वनमध्ये 2 हे थोडंसं वेगळं आहे, बट अवघड अजिबात नाहीये, इझी आहे. 2x आहे 3/2. ओके, 2x काय आहे 3/2 आहे, -3x 4/3 आहे, -5 द होल ब्रॅकेट द्यायचा आहे आपल्याला, आणि याची पॉवर दिली आहे 5/2. ओके,
ॲज युजल सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पॉवर सॉल्व्ह करायची आहे. कधी पण जे पण बाहेर असेल, काय पण बाहेर असेल, पॉवर असेल, काय पण असेल, आधी त्याला सॉल्व्ह करायचं आणि मग आपण आतमध्ये प्रत्येकाच्या पॉवर सॉल्व्ह करणार आहोत. सेम फर्स्ट क्वेश्चन प्रमाणेच आहे हे, याच्यामध्ये काही वेगळं नाहीये, काही अवघड नाहीये. सेम तुम्हाला करायचं आहे, सेम प्रोसिजर तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा 5/2 आहे. 5/2 पुढे येईल. 5/2 पुढे आल्यानंतर आपण काय करतो, 5/2 मधून -1 करतो. आता जेव्हा तुम्ही या ठिकाणी 5/2 मधून -1 कराल तेव्हा तुम्हाला काय मिळेल, साधारणतः 3/2 मिळेल. सो तुम्हाला या ठिकाणी जस्ट 3/2 लिहायचं आहे. मगाशी आपण ज्याप्रमाणे केलं होतं त्याचप्रमाणे. मगाशी आपलं 4 आलं होतं, आता तुम्हाला इथे लिहायचं आहे 3/2. अरे हे काय होतं. ओके, सो लेट अस राईट dy बाय dx इज इक्वल टू, हा जो 5/2 आहे हा पुढे येईल, किंवा सॉरी डायरेक्ट आपण स्टेप्सने जाऊया. डी बाय डी एक्स इन ब्रॅकेट 2x 3/2. स्टेप्स स्किप नका करू, मी केल्या ते चालतील पण तुम्ही नका करू, कारण तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ओके ओके. सो आता या ठिकाणी 5/2 पुढे येईल. फर्स्ट रूलनुसारच मध्ये जे आहे आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये ते आहे असं राहील, -3x 4/3. स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला, सगळ्या स्टेप्स एकदम नाही घ्यायचेत. 5/2 मधून जर आपण 1 सबट्रॅक्ट केला काय येणार आहे, 3/2 येईल. येस, 3/2 येणार आहे. आता या ठिकाणी 5/2 बाहेर आहे असं, पुढचं जो काही ब्रॅकेट तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे पहिल्या स्टेपमध्ये आहे असं लिहायचं, काहीच बदल न करता. 3x 4/3 -5 रेस टू 3/2. आता तुम्हाला करायचं आहे आतमधल्या ब्रॅकेटचं डिफरन्सिएशन. अगेन डी लिहायचं. आता फक्त आतमध्ये जेवढ्या तेवढंच लिहायचं, बाहेरचं काही घ्यायचं नाही. आतमध्ये काय आहे, 3/2 -3x 4/3 -5. बरोबर आहे ना सगळं. एक भी अगर गलत हो गया तो समझो सब मार्क्स चले गए. ओ ओ. हा बरोबर आहे. चला आता डिवाय बाय dx. आता या ठिकाणी पुन्हा एकदा हा जो ब्रॅकेट आहे हा आहे असं आपल्याला कॉपी पेस्ट करून परत खाली लिहायचा आहे. कॉपी पेस्ट. ओके. आता नेक्स्ट मल्टिप्लाय बाय करायचं आहे. आता इथे याचं डिफरन्सिएशन जे येईल ते मल्टिप्लाय बाय करा, किंवा एक डॉट दिला तरी पण त्याचा अर्थ मल्टिप्लायच होतो. आता आतमधल्याचं डिफरन्सिएशन कसं होईल, 3/2 पुढे येईल. हा जो 3/2 आहे हा पुढे येईल. 2x आहे असं. 3/2 मधून जर आपण 1 सबट्रॅक्ट केला तुम्हाला काय मिळेल, हाफ मिळेल. 3/2 -1 येस, हाफ मिळतं. सो 1/2 येणार आहे या ठिकाणी. मायनस हे जे 4/3 आहे ते पुन्हा पुढे येईल, 4/3. आता जे आतमध्ये आहे दॅट इज 3x. आता जर तुम्ही 4/3 मधून 1 जर वजा केलं तर समथिंग 1/3 राहील. आणि हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो -0 लिहा किंवा नाही लिहा ॲज यू विश, कारण आन्सर 0 मध्ये मायनस केलं तरी पण काहीच फरक नाही पडणार आहे. अगेन ब्रॅकेट जो आहे असं कॉपी पेस्ट तुम्हाला करायचा आहे, कारण याच्यामध्ये काहीच बदल नाही होणार आहे. बदल कशामध्ये होईल तेवढाच फक्त आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. मल्टिप्लाय बाय. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, ओके, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 2 2 कॅन्सल होईल. सो इथे काय राहिलं, 3x, हे जे वरचा हाफ आहे ते घ्यायचं आहे. मायनस अगेन 3 3 पण कॅन्सल होईल. सो 4x 1/3. 0 लिहिला नाही लिहिला काहीच फरक पडणार नाहीये. आणि तुमचा आन्सर या ठिकाणी आले. तुम्हाला हवं असेल तुम्ही याला अजून सिम्प्लिफाय करू शकता, जसं की तुम्हाला मी फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण फर्स्ट पेजवरती सॉल्व्ह करत होतो, x⁻² काय असतं, अंडर रूट एक्स असतं. सो तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी 3√x करू शकता, नाही केला तरी पण चालेल. ज्याप्रमाणे 1/2 रूट एक्स असतं त्याप्रमाणे 1/3 क्यूब रूट एक्स असतं. ओके. सो तुम्हाला हवं ते तुम्ही याला फर्दर सिम्प्लिफाय करू शकता, नाही तर असं पण ठेवू शकता. सो डिपेंड्स ऑन यू. ओके. मागे बुकच्या मागे काय आन्सर दिले पहा, जसं दिलं असेल त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. ओके. हे झालं तुमचं आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट हवा असेल तर मे बी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दोन्ही पण आन्सर्स तुमच्या समोर आहेत. आणि माझं अक्षर कळतंय का हे पण सांगा, कारण नसेल कळलं तर मला सुधारावं लागेल. आधी चांगलं होतं बट आता खराब झालं. ओके. सो लेटेस्ट चेक. आता आपण जाणार आहोत पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज थर्ड वन. थर्ड क्वेश्चन काय म्हणतोय, अंडररूटमध्ये आहे आपल्याकडे x² +4x -7. √x² +4x -7 आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बाहेर काय आहे, अंडररूट आहे. अंडररूटला आधी आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे. सो हे अंडररूट रिमूव्ह झालं पाहिजे. कसं करणार आहोत आपण अंडररूटला रिमूव्ह, सगळ्यात पहिल्यांदा तर अंडररूट म्हणजे काय, 1/2. सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की √x म्हणजेच काय, x⁻1/2. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेम जर क्यूब रूट ऑफ x असेल तर याचा अर्थ काय होतो, x⁻1/3. हे पण मगाशी पण पाहिलं. सो आता आपण तेच करणार आहोत. तुम्हाला लिहायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे सगळं लिहायचं आहे. y इज इक्वल टू हे आहे हे पण मेन्शन करायचं आहे. इथे पण करा, इथे आय थिंक सो राहिलं. y इज इक्वल टू हे आहे मेन्शन करायचं आहे, आणि इथे लिहायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे सगळे स्टेटमेंट्स लक्षात ठेवा, कारण मी पटपट सोडवते. सो मे बी मी प्रत्येक वेळी नाही लिहिणार, बट तुम्हाला मात्र लिहावं लागेल. ओके. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता या ठिकाणी परत एकदा dy बाय dx इज इक्वल टू डी. वायच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत
इथे अंडररूट न टाकता आपण काय करणार आहोत 1/2 घेऊया. ओके. सो एक्स स्क्वेअर तुम्हाला हवं तर तुम्ही आधी या ठिकाणी 1/2 लिहून स्टेप मेन्शन करू शकता की एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 द होल स्क्वेअर हे काय आहे 1/2 आहे. हवं तर ही पण एखादी स्टेप तुम्ही एक्सटेंड करू शकता. प्लस 4x मायनस 7 इथे येणार आहे 1/2 डिवायडेड बाय dx. अगेन नेहमीप्रमाणे हे जे 1/2 आहे तर ते पुढे येईल एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस सेवन हा 4x. अगेन हाफमधून जर आपण 1 सबट्रॅक्ट केला तर हाफ मायनस हाफ राहील. ओके. मल्टिप्लाय बाय आता जे पण आतमध्ये आहे ते सगळं तुम्ही या ठिकाणी घेणार आहात. आतमध्ये काय काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x-7 सो ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे एक्स एक्स स्क्वेअर. ओ या पेनचं मी काय करू हा एक्स स्क्वेअर प्लस 4x-7 बाय dx आहे असं. ओके. आता पुन्हा एकदा हे तुम्हाला आहे असं कॉपी पेस्ट करायचं आहे. पहिली स्टेप किंवा पहिलं जे पण तुम्ही फाइंड आउट केलं असेल पहिलं जसे कोणाचं डिफरन्सिएशन फाइंड आउट केलं असेल ते तुम्हाला शेवटपर्यंत कॉपी करत घेऊन जायचं आहे. मल्टिप्लाय बाय या ठिकाणी एक्सचं डिफरन्सिएशन एक्स स्क्वेअरचं 2x⁻1 किंवा 2x फक्त प्लस 4 मी काय सांगितलं होतं तुम्हाला जेव्हा या ठिकाणी काही पॉवर नसेल तेव्हा या एक्सला कन्सिडर्स नाही करायचं फक्त जे पण सोबत कोइफिशियंट असेल त्याला घ्यायचं. आता या ठिकाणी काहीच नाही आहे कॉन्स्टंट आहे सो 0 येणार आहे. आय थिंक सो झालं आन्सर आपलं सॉल्व्ह करून. आता तुम्ही याला अजून काय करू शकता तर हे जे मायनस हाफ आहे मायनस हाफ याचं काय याचा अर्थ काय 1/2 अंडर रूट एक्स. ओके. मायनस हाफ आहे ना सो मायनस हाफ हाफचा अर्थ काय होतो अंडर रूट एक्स. ह्याला आपल्याला घ्यायचं आहे अंडररूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x-7 हे खाली पॉझिटिव्ह होणार आहे कारण आपण रेसिप्रोकलमध्ये घेतोय. सेम हा जो टर्म आहे याला आपण इथे आणूया दॅट इज 2x+4. ओके. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी याच्यामध्ये 2 कॉमन आहे. ओके. सो आपण 2ला काय करूया कॉमन काढूया 2x+2 डिवायडेड बाय 2 अंडररूट x² प्लस 4x-7. आता या ठिकाणी 2 कॅन्सल होईल मग काय राहिलं खाली आन्सर x+2 डिवायडेड बाय अंडररूट x² प्लस 4x-7. येस. सो हे आलेलं आहे आपला आन्सर. सो आय होप की तुम्हाला हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं कळलं असेल. याला तुम्हाला पुढे थोडंसं सॉल्व्ह करावं लागेल कारण तुम्ही याला असं शक्यतो नका सोडू फुल मार्क्स हवे असतील तर कारण ह्याला पुढे आपण अशा पद्धतीने सिम्प्लिफाय पण करू शकतोय आणि त्यासोबत ह्याला आपण पॉझिटिव्ह पण करू शकतोय. सो जेवढं तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा हा जो रूट आहे याला आधी आपण बाहेर काढलं म्हणजे याचं आधी आपण डिफरन्सिएशन केलं आणि मग आतमध्ये जे पण सगळे टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्म्सचं आपण डिफरन्सिएशन केलेलं आहे. ओके. सो तुम्ही शक्यतो या ठिकाणी हवा असेल तर रिझन पण देऊ शकता की तुम्ही अशा पद्धतीने काय घेतलं. सो 1/2 रूट एक्सचा फॉर्म तुम्ही या ठिकाणी वापरलेला आहे ते पण हवं तर तुम्ही मेन्शन करू शकता. इथे आहे एक्स होता आणि इथे येस. सो होपसो स्क्रीनशॉट घेतला असेल किंवा इथे तुम्ही हवं तर अजून dy/dx असं पण घेऊ शकता. आता नेक्स्ट कुठे करूया आपण इथे खाली करूया. ही PDF वगैरे हवी असेल तर सांगा जरा याला ऑर्गनाईज करावं लागेल कारण मी कुठेही सोडवते. आता त्याच्यानंतर आहे फोर्थ आहे दॅट इज अंडररूट x² प्लस अंडररूट x² + 1. आता याला कसं सॉल्व्ह करायचं ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आधी बाहेर सॉल्व्ह करायचं मग आतमध्ये आणि मग आतमध्ये सॉल्व्ह करायचं त्याच पद्धतीने आधी आपण हा जो बाहेरचा अंडररूट आहे त्याला सॉल्व्ह करणार आहोत आणि मग आपण आतात जाऊया. सिमिलरली तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ते लिहिल्यानंतर ते लिहायचंच आहे हा dy/dx इज इक्वल टू d. तुम्हाला जे आहे दिलंय ते क्वेश्चन मध्ये आहे असं लिहायचंय स्क्वेअर बाय dx. ओके. सो आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हवं तर इथेच मेन्शन करू शकता की हे हाफ आहे किंवा तुम्ही लिहिल्यानंतर मेन्शन करा नो प्रॉब्लेम. मी मगाशी ज्याप्रमाणे मेन्शन केलं होतं इथे हाफ घेऊ शकतो आपण त्याच पद्धतीने इथे पण करते. हाफ का घेऊ शकते कारण हा स्क्वेअर रूट काढायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला इथे वरती लिहायचं असेल तुम्ही वरती पण लिहू शकता किंवा डायरेक्ट पण करू शकता ॲज यू विश. आता अगेन इथे जो हाफ आहे तो पुढे येईल. सो हाफ पुढे आला. हाफ पुढे आल्यानंतर x² प्लस अंडररूट x² + 1 आहे असं कारण बाकी कशामध्ये काही फरक पडणार नाहीये. याच्यामधून जर आपण 1 सबट्रॅक्ट केला तर -1/2 होणार आहे. मल्टिप्लाय बाय आता हा जो पहिल्यांदा x² आहे याचा आधी आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे फक्त x² करायचं आहे बाकी कोणाचं करायचं नाहीये. सो x² डिफरन्शिएशन ऑफ x² आधी डिफरन्सिएशन करायचं आहे x² आणि जे आतमधले टर्म्स आहेत ते आहे असे लिहायचे आहेत अंडररूट x² + 1 डिवायडेड बाय dx. ओके. सो परत हे कॉपी करायचंय कॉपी पेस्ट. हां मल्टिप्लाय बाय करणार आहोत आपण या ठिकाणी x² डिफरन्सिएशन काय येणार आहे किंवा तुम्ही अजून एक स्टेप इन्क्रीज करा जाऊ दे आपण अजून एक स्टेप इन्क्रीज करूया. इथे फक्त तुम्ही x² लिहा इथे परत तुम्हाला प्लस करावं लागेल
इथे लिहायचं आहे dy/dx. इथे परत तुम्हाला अजून एक स्टेप इन्क्रीज करायची आहे √x²+1. स्टेप्स जेवढे जास्त लिहिता येतील तेवढे जास्त लिहा, पण जेवढे जास्त तुम्हाला टाइम वाचवता येईल तेवढे पण करू शकता. तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट डिफरन्सिएशन केलं तरी पण चालणार आहे. अजून आपण नवीन नवीन आहोत, नवीन नवीन शिकतोय, दॅट्स वाय मी या ठिकाणी एक स्टेप अजून इन्क्रीज केली, जेणेकरून कोणतंही कन्फ्युजन राहू नये. अगेन तुम्हाला हे आहे अशी स्टेप कॉपी करायची आहे, कारण याच्यामध्ये काहीच बदल होणार नाहीये शेवटपर्यंत. ओके, सो कॉपी पेस्ट. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण x⁻²चं डिफरन्सिएशन करूया. दॅट विल बी 2x. ओके, 2xच फक्त येणार आहे, बरोबर. प्लस या ठिकाणी काय करायचं आहे, हा प्लसचा वेगळाच ब्रॅकेट आहे बरं का, हे याच्यामध्ये तुम्हाला मिक्स नाही करायचं, हे मल्टिप्लायचं होतं, हे प्लसचं आहे, हे ब्रॅकेटच्या म्हणजे अंडररूटच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत. आता तुम्हाला याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. सेम या ठिकाणी काय होणार आहे, x²+1 1/2. अंडररूटचं तुम्ही काय घेणार आहात, 1/2 घेणार आहात. सो तुम्ही डायरेक्ट पण करू शकता किंवा आधी लिहा 1/2 आणि मग करा. मी आता या ठिकाणी डायरेक्ट करते, कारण तुम्हाला ते कळलेलं आहे आपण काय करतोय. ओके, 1/2 डिवायडेड बाय मध्ये काय येणार आहे, x²+1. हे खालीच येणार, हा कायला वरती घ्यायचं नाही, कारण 1/2 x असताना, सो 1/2 √x या ठिकाणी आलेला आहे. आता तुम्हाला याच्या आतमध्ये जे टर्म्स आहेत त्याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. म्हणजे काय, मल्टिप्लाय बाय d/dx x²+1. आपण याचं रूट काढलं ना, रूट काढल्यानंतर पण आतमध्ये टर्म्स आहेत, सो त्या टर्म्सचा आता आपल्याला करायचं आहे डिफरन्सिएशन. ओके, सिमिलरली हे कॉपी पेस्ट करायचं आहे असं. सो 2x ला आपण आहे असं घेणार आहोत, प्लस 1/2 √x²+1 पण आहे असं, 2+1 पण आहे असं, मल्टिप्लाय बाय याचा तुम्हाला डिफरन्सिएशन करायचं आहे. 2x फक्त येईल, 1 ला काही आपण घेणार नाही आहोत. ओके, कारण 1 काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो तुम्ही इथेच 1 ला स्किप केला तरी पण चालेल, 1 = 0 घेऊन खाली स्किप केलं तरी पण चालेल, तुम्ही कसंही करू शकता. ओके, ॲज यू विश. सो आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत. ओके, आता नेक्स्ट तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर इथे जे 2x आहे आणि याला जर तुम्ही आता इथे म्हणजे इथे जर तुम्ही इथे या प्लेसवर तुम्ही जर घेतला तर 2 2 जे आहे या ठिकाणी ते कॅन्सल होऊ शकतं. सो तुम्ही या स्टेपमध्ये कॅन्सल करा किंवा नेक्स्ट स्टेपमध्ये कॅन्सल करा, ॲज यू विश. मी या स्टेपमध्ये याला कॅन्सल करते. ओके, अगेन तुम्हाला हे जे पुढचं आहे परत एकदा याला कॉपी पेस्ट करायचंय. ओके, कॉपी पेस्ट केल्यानंतर परत इथे जे तुमच्याकडे आहे 2x ला काहीच करायचं नाही, 2x आहे असं येईल. प्लस या ठिकाणी इथे फक्त x राहिला ना, 2 2 गेल्यानंतर डिवायडेड बाय अंडररूटमध्ये x²+1. ओके, आता या दोघांच्या मध्ये काय आहे, प्लसचं सिम्बॉल आहे. प्लस आहे म्हणजे तुम्हाला या दोघांना ऍड करावं लागेल. अर्थात डिनॉमिनेटर सेम नसल्यामुळे तुम्ही इझिली ऍड नाही करू शकत. मग आता तुम्हाला याच्या पुढे काय करायचं आहे, याच्या पुढे इथेच दाखवू का, कारण मग नेक्स्ट पेजवरती परत कन्फ्युजन होईल. सो इथेच मी साईडला दाखवते, तुम्ही चेकआउट करा. किंवा एक काम करूया आपण, इथे जागा कुठे, सॉरी आम्ही शिकते, सो मला कळत नाहीये नेमकं की मी कुठे कसं लिहू. ओके, ठीक आहे, जाऊ दे, इथेच लिहूया आपण. ओके, सो आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा याला ऍड करणार आहोत तेव्हा क्रॉस मल्टिप्लाय करून आधी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. हे अजून कायमच ठेवायचं आहे, या ठिकाणी ते आहे असं सपोज करा. ओके, कारण मग जागा नाही पुरणार, दॅट्स वाय तुम्हाला मात्र लिहायचं आहे. सो क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 2x अंडररूटमध्ये x²+1 होणार आहे, प्लस या ठिकाणी x डिवायडेड बाय अंडररूट x²+1. ओके, आता आता याच्या पुढे आपण याच्यामध्ये काही ऍड किंवा काही सबट्रॅक्ट किंवा काही डिवाइड करू शकतो का, तर काहीच नाही करू शकत. मग आता तुम्हाला लास्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे, मी हे तरी पण इथे लिहिते, मे बी परत तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं जर तुम्ही नंतर बघितलं तर. सो लेट मी राईट हिअर. आता लास्ट स्टेपमध्ये तुम्ही काय करणार आहात की या ठिकाणी हे जे हाफ आहे, ॲज युजल आपण जर -हाफ असेल तर काय करू शकतो, याला आपण खाली घेऊ शकतो. सो याला आपण आधी खाली घेऊया, = 1/2 x² अंडररूट x²+1. याला आपण टाकूया अंडररूटमध्ये, कारण याला खाली घेतलेला आहे आणि आपण याचं 1/2 पॉवर पण काढलेली आहे. आता हे काय आहे, 1 मल्टिप्लाय बाय हे एवढंच राहिलं. मग इथे 1 न लिहिता आपण डायरेक्ट हे जे व्हॅल्यू आहे टाकू शकतो, म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय हे एवढंच राहिलं ना इथे. सो 1 न लिहिता आपण हिची डायरेक्ट व्हॅल्यू आहे 2x अंडररूट x²+1 ही व्हॅल्यू आता या ठिकाणी आपण घेणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट काय करू शकतो, खालची जी व्हॅल्यू आहे ती पण आहे अशी डिनॉमिनेटरमध्ये येऊ शकते का, तर अर्थात येऊ शकते. सो खालची जी व्हॅल्यू आहे ती पण आपण आहे अशी इथे घेऊया, x²+1. हवं तर तुम्ही याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन द्या किंवा तुम्ही या ठिकाणी डॉट पण पुट आउट करू शकता. आता अजून एक गोष्ट, अजून काय याच्यामध्ये कॉमन तुम्हाला पाहायला मिळते का, इथे काय आहे 2x प्लस इथे x आहे, इथे तुम्हाला काही कॉमन पाहायला मिळते का, तर x तुम्हाला कॉमन पाहायला मिळतोय. सो तुम्ही या ठिकाणी x ला हवं तर बाहेर काढू शकता, नाही काढलं तरी पण चालेल. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला x कॉमन पाहायला मिळतोय.
काढलं तरी पण इथे तुम्हाला खाली कुठूनही एक्स नाही काढता येणार, सो तुम्ही एक्सला कट नाही करू शकत, बट एक्सला कॉमन एक स्टेप इन्क्रीज करून काढू शकता. इथून एक्स कॉमन काढला तर आतमध्ये फक्त 2 राहील. अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर आहे, सो याच्यामधला तुम्हाला एक्स कॉमन नाही काढता येणार, सो या ठिकाणी जे एक्स स्क्वेअर आहे ते तुम्हाला आहे असं ठेवावं लागेल. प्लस एक्स, कारण आपण जे बाहेर आहे त्यांनाच फक्त ॲज अ कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो. प्लस या ठिकाणी एक्स आहे, एक्स बाहेर आल्यानंतर आतमध्ये काय राहील, 1 राहील. डिवायडेड बाय हे जे खालचं जे टर्म्स आहेत ते आहे असे, कारण खालच्या टर्म्समध्ये काही डिलीट वगैरे काही होणार नाहीये, जे आहे ते आहे असे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. ओके, सो इन धिस वे आपला आन्सर जे आहे तर ते आलेलं आहे. एक्स ब्रॅकेटमध्ये 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 प्लस 1 कसा आला, कारण आपण या ठिकाणी एक्सला जे आहे ते कॉमन घेतलेलं आहे. डिवायडेड बाय 2 अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस त्याच्या आतमध्ये अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 मल्टिप्लाय बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. सो हे आलेलं आहे आपला आन्सर. होप सो की तुम्हाला हे इझी वाटलं असेल, जास्त त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये, फक्त एवढंच की तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील सगळं बरोबर लिहिलंय का नाही हे पाहण्यासाठी. आणि ते तुम्हाला लिहायचं आहे dy बाय dx इज इक्वल. ओके, सो हे झालं तुमचं आन्सर. हे इरेज करून टाका, हे आपण जस्ट एक्सप्लेनेशन म्हणून घेतलं होतं आणि इथून आपण असे आलेलो आहोत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत तर फिफ्थ वन. अच्छा, फिफ्थ आहे, सिक्स्थ आहे, अजून पुढे किती आहेत? ओके, 2च आहेत. सो हे 2 आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया आणि बाकीचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ उद्या येईल की नाही माहित नाही, कारण मे बी याला थोडंसं अपलोड व्हायला वेळ लागेल. सो लेटेस्ट पुढचा क्वेश्चन आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. सो क्वेश्चन नंबर 5 थोडासा वेगळा आहे, याला आपल्याला अरेंज करावं लागेल आधी. सो 3y इज इक्वल टू, आधीच लिहूया, y इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 5. क्यूब रूट घ्यायचा आहे आपल्याला. क्यूब रूटामध्ये काय काय आहे, 2x स्क्वेअर मायनस 7x, 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5, आणि हे जे होल आहे रेस टू 5. ओके, सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत इथे, तर हा जो क्यूब रूट आहे याला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. सो क्यूब रूटला रिमूव्ह करताना आपण काय करतो, एक्स रेस टू 1/3 करतो. आता हा क्यूब रूट डिनोमिनेटरमध्ये पण आहे, म्हणजे रिमूव्ह करताना आपल्याला काय करावं लागेल, मायनस घेऊन त्याला न्यूमरेटरमध्ये घ्यावं लागेल. ओके, सो आधी आपण त्या स्टेप्स करूया. अगेन फक्त क्यूब रूट करून चालणार नाही, कारण मल्टिप्लाय बाय 5 पण आहे, सो याला आपल्याला मल्टिप्लाय बाय 5 पण करावं लागेल. आता 5 बाहेर आहे, आतमध्ये 1/3 आहे, याचा अर्थ काय होतो, या लोकांचं मल्टिप्लिकेशन. ओके, सो 1/3 मल्टिप्लाय बाय 5 काय होणार आहे, 1/3 मल्टिप्लाय बाय 5, सो 5/3 आणि मायनस साइन आहे असं. तर बेसिकली ही येणार आहे पॉवर, हे जेव्हा आपण क्यूब रूट रिमूव्ह करू, हे पूर्ण जेव्हा आपण क्यूब रूट रिमूव्ह करू तेव्हा. ओके, सो हे तुम्ही आधी रफली सॉल्व्ह करून घेऊ शकता, जेणेकरून ऍक्च्युअल पेपरमध्ये तुमचे खडाखोड जास्त होणार नाही, मे बी चुकलं वगैरे तर. सो डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे. dy बाय dx, आता हे काय आहेत, हे जे 2 ठोकळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात हे काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, सो आपण ह्याला आहे असं लिहिणार आहोत विदाउट एनी चेंज. आता आपण या ठिकाणी लिहूया डी मध्ये आपण काय घेणार आहोत, 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5, इथे काय घ्यायचं आहे, मायनस 5/3 बाय dx. ओके, सो 3/5 आहे असं कॅरी फॉरवर्ड होणार, हे जे आहे पुढे येईल. अगेन एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला पण या ठिकाणी वापरणार आहोत. हे सगळं जे रफवर काही इरेज करून टाकते, आता परत कन्फ्यूज व्हाल तुम्ही, मे बी नंतर बघितलं वगैरे तर. ओके, सो आता हे जे मल्टिप्लाय बाय आहे या ठिकाणी, हे जे मायनस 5/3 आहे पुढे येईल. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 7x मायनस 5. मायनस 5/3 मधून जर तुम्ही 1 सबट्रॅक्ट केला तर ऑलमोस्ट किती होईल, 3, 5 आणि 3 8. सो मायनस 8/3 होईल या ठिकाणी. ओके, जर तुम्ही 1 सबट्रॅक्ट केलं तर. आता हे सगळे कट होतील, बट या ठिकाणी मायनस साइन मात्र कट नाही होणार आहे, सो मायनस साइन आहे असं. 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू मायनस 8/3 आहे असं. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, ब्रॅकेटच्या आतमध्ये जे आहे त्याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत. सो डी ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे, 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 डिवायडेड बाय dy बाय dx ना. आता मायनस 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू मायनस 8/3 आहे असं. आता याचं डिफरन्शिएशन करायचं आहे, याचं डिफरन्शिएशन कसं होईल, 2 पुढे येईल, 2 पुढे आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, 4x. ओके, मायनस 7च फक्त घ्यायचं आहे, कारण या ठिकाणी x रेस टू 0 येतं, सो या ठिकाणी 1 येईल. हे तुम्हाला माहिती आहे कसं येतं ते, आणि याचं पण डिफरन्शिएशन 0 येईल, सो घ्यायची काही गरज नाहीये. आता आपण कसं सॉल्व्ह करणार आहोत, या ठिकाणी हे मायनस मध्ये आहे, म्हणजे याला आपण खाली जर घेतलं डिनॉमिनेटरमध्ये तर हे पॉझिटिव्ह होऊ शकतं. सो 4x मायनस 7, ओके 4x मायनस 7 घेऊया, डिवायडेड बाय घ्यायचं आहे आपल्याला 2x स्क्वेअर मायनस 7x, हा ब्रॅकेट आहे असा, मायनस 5 रेस टू 8/3.
ओके. 8/3 आपण आहे असं कसं घेऊ शकलो, कारण या ठिकाणी 8/3 निगेटिव्ह मध्ये होता, आपण त्याला खाली घेतल्यामुळे पॉझिटिव्ह झालं आणि हे जे निगेटिव्ह साईन आहे ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा जो एक्झाम्पल आहे आपलं हे जे सॉल्व्ह झालेला आहे, एवढंच करायचं आहे. याच्यामध्ये अजून आपल्याला अजून आपण याला पुढे सिम्प्लिफाय नाही करू शकत. सो दिस इज द इनफ. ओके. आता नेक्स्ट आपण पाहूया दॅट इज सिक्स्थ वन. ओके. सिक्स काय आहे अंडर रूट मध्ये, सगळ्यात पहिल्यांदा तर आहे अंडर रूट मध्ये 3x - 5. ओहो, अंडर रूट मध्ये आहे 3x - 5. ओके. मायनस करायचं आहे आपल्याला, पुन्हा एकदा 1 डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये 3x - 5. विचारायला छान लिहिते अजून, कारण मे बी ते तुम्हाला वाटत असेल डिनोमिनेटर मध्ये आहे, बट असं नाहीये, ते न्युमरेटर मध्ये आहे. अंडर रूट मध्ये आहे 3x - 5 मायनस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये आहे 3x - 5. ओके. आता याचा द होल आहे 5. आधी तुम्हाला होल 5 घेऊन ह्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि मग आपण आतमधले सगळे टर्म्स सॉल्व्ह करूया. इथे तुम्हाला लिहायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर तुम्ही लिहालच. आता या ठिकाणी dy/dx इज इक्वल टू येणार आहे डी. सगळा पूर्ण ब्रॅकेट तुम्हाला आहे असं पुन्हा एकदा कॉपी करायचा आहे इथे. ओके. मला आता परत लिहावं लागेल, मी असंच कॉपी करणार आहे मज्जा. आणि ते डिवायडेड बाय आपण करणार आहोत dx. ओके. आता या ठिकाणी हा जो 5 आहे तो पुढे येईल, अर्थात पुढे येईल. ब्रॅकेटमध्ये जे पण आहे ते परत एकदा तुम्हाला आहे असं ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. इथे ब्रॅकेट आहे असं येणार, कारण ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काही चेंजेस नाही करत आहोत. जे पण आपण करतो ते ब्रॅकेटच्या बाहेर करतोय. 5 मधून 1 सबट्रॅक्ट झाले किती येईल, या ठिकाणी 4 येईल. ओके. इथपर्यंत आपण आहे असं सॉल्व्ह केलंय. आता नेक्स्ट सगळ्यात पहिल्यांदा तर आता आपण हे जे आहे याला डिफरन्शिएट करणार आहोत आणि मग याला डिफरन्शिएट करणार आहोत. सो डी ब्रॅकेटच्या आतमध्ये अंडर रूट 3x - 5 आहे असं डिवायडेड बाय dx. आता इथे आपल्याला मायनस करायचं आहे. ओके. सो याला आपण एक मोठा ब्रॅकेट टाकूया, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि मायनस घेऊया या ठिकाणी. मायनस मध्ये आपण काय करणार आहोत, डी बाय जे उरलंय ते. ओके. सो याला आपण अजून कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकतो, आधी आपण सिम्प्लिफाय करण्याचं लिहूया आणि मग आपण हवं तर डिफरन्सिएशन करूया. ओके. सो याला आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो, 3x - 5 -1/2 रेस टू -1/2 असं करू शकतो का, तर अर्थात करू शकतो. सो इथे आपण असं लिहूया की तुम्हाला डायरेक्ट करायला आवडेल, डायरेक्ट करायला आवडणार असेल तर आपण डायरेक्ट करूया, किंवा तुम्हाला एखादी स्टेप वाढवायची असेल यू कॅन डू दॅट ऑल्सो. मी या ठिकाणी काय केलं, जस्ट हा जो अंडर रूट आहे त्याला रिमूव्ह केलं आणि आता आपण याचं घेणार आहोत डिफरन्सिएशन. ओके. अगेन सेम पद्धतीने हा जो ब्रॅकेट आहे हा आहे असा पुढे कंटिन्यू राहील. कॉपी करायचे, पेस्ट करायचे. ओके. आता या ब्रॅकेटला आपण अजिबात हात नाही लावणार आहोत. मल्टिप्लाय बाय आता याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. पुन्हा एकदा अंडर रूट मध्ये आहे, सो तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून एखादी स्टेप वाढवू शकता किंवा डायरेक्ट केलं तरी पण चालेल. मी डायरेक्ट करते. सो या ठिकाणी येणार आहे 1/2. 1/2 नंतर आतमध्ये काय आहे 3x - 5. याचं पण तुम्हाला अजून डिफरन्सिएशन करायचं आहे. हे कम्प्लीट नाही झालंय अजून, तुम्हाला आतमधल्याचं पण डिफरन्सिएशन करायचं आहे. सो सध्या तर आपण या ठिकाणी 3x - 5 फक्त लिहूया. मायनस याचं डिफरन्सिएशन काय येणार आहे, परत एकदा -1/2. इथे -1/2 पण येईल. हा. सो -1/2 3x - 5 रेस टू मायनस हाफ मधून 1 गेलं, म्हणजे -1/2 -1 काय होणार आहे या ठिकाणी तुमच्याकडे, काय होईल, -1/2 3/2. सो -3/2 येईल या ठिकाणी. ओके. हा पूर्ण एक ब्रॅकेट आहे तुमच्याकडे, कारण हा प्लस मायनस आहे. जसे ऑपरेशन्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला ब्रॅकेट्स पण यूज करायचे आहेत. अगेन हा ब्रॅकेट आहे असं पुढे कंटिन्यू होईल. कॉपी कॉपी पेस्ट. ओके. मल्टिप्लाय बाय या ठिकाणी 1/2 जे आहे तर ते आहे असं पुढे पेस्ट होईल. आता इथे तुम्हाला 3x - 5 असं डिफरन्सिएशन करायचं आहे. कशा पद्धतीने करू शकता, आधी आपण हा ब्रॅकेट घेऊया मग डिफरन्सिएशन करूया. ओके. 3x - 5 रेस टू -1/2. 3x डिफरन्सिएशन कसं होईल, फक्त 3 राहील या ठिकाणी, दुसरं काही राहणार नाहीये. सो इथे आपण लिहूया 3 -1/2 आहे असं, 3x - 5 आहे असं. नेक्स्ट टर्म आहे ते म्हणजे तुम्हाला आता या ठिकाणी -3/2 आहे असं. पुन्हा एकदा 3चं डिफरन्सिएशन करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 3 येईल इथे. ओके. हे सेम टू सेम या ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे असं. परत एकदा तुम्ही याला आहे असं कॉपी पेस्ट करणार आहात. कॉपी पेस्ट मल्टिप्लाय बाय करायचं आहे या ठिकाणी. ओके. मल्टिप्लाय बाय आता याच्यामधलं काय काय जाऊ शकतं आणि काय काय राहू शकतं लेटेस्ट, जे ज्या गोष्टी जातील त्या आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत आणि ज्या उरतील त्या फक्त आपण घेणार आहोत. ओके. सो आता इथे
नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करू शकतो की हे जे 3x - 5 - 1/2 आहे याला आपण खाली घेऊया आणि रूटमध्ये टाकूया. म्हणजेच 1च्या वेळी आपण हे डायरेक्ट 3 लिहूया कारण 3 काय होते या ठिकाणी मल्टिप्लाय होतोय. सो 3 2 √3x - 5 आलं -5. हा कलर दिसतोय ना, सॉरी चेंज करते मी. मला कसं करणार तुम्हाला दिसते का नाही, सो चेंज करूया आपण त्यापेक्षा. मायनस या ठिकाणी घ्यायचा आहे पुन्हा एकदा हा 1 आणि हा मल्टिप्लाय बाय 3 3 होणार आहे. डिवायडेड बाय 2 आहे असं. अगेन हा जो पूर्ण टर्म आहे याला तुम्ही काय घेऊ शकता, रूटमध्ये तुम्ही याला घेऊ शकता. कसं घेता येईल याला, किंवा रूटमध्ये नको. 3x - 5 3/2 हे सिम्पल आहे. ओके, सो 3x - 5 डिवायडेड बाय 3/2 असं आपण याला घेऊया. आणि हे पूर्ण एक आहे. ओके, हा एक पूर्ण एक ब्रॅकेट आहे. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या 2 ला सेपरेट बाहेर काढू शकता, म्हणजे 2 बाहेर येईल. 2 बाहेर आला तर इथे आला काय किंवा इथे आला काय सेमच गोष्ट आहे. सो आपण 2 ला बाहेर घेताना 5/2 असं घेऊया आणि आता आपण याला कॉपी पेस्ट करूया. ओके, हे आहे असे या ठिकाणी कॉपी होईल. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करू शकतो. अगेन या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर काय काय उरलंय आता सध्या. हवी तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता इफ यू वॉन्ट, बट मी या ठिकाणी लिहिते मायनस 3 डिवायडेड बाय 2 गेलेला आहे बाहेर, त्याच्यामुळे तुम्हाला 2 या ठिकाणी लिहायची गरज नाहीये. डिवायडेड बाय हो हां उठते 5 3/2. ओके, सो आता आफ्टर दॅट नेक्स्ट याच्यामधून अजून काही कॉमन येऊ शकतं. तर 3 पण दोघांमध्ये कॉमन आहे, सो 3ला पण आपण बाहेर काढूया. 3 जेव्हा बाहेर येईल तेव्हा आतमध्ये काय राहणार आहे, जस्ट 1 राहील. ओके, सो आतमध्ये काय राहणार नाहीये. सो 5/2 आहे असं मल्टिप्लाय बाय 3 डायरेक्ट 15 करू का मी इथे, कारण 3 बाहेर आल्यानंतर 3 15 होईल. अगेन परत एकदा हे कॉपी पेस्ट करायचं आहे जसं आहे तसं. ओके, हे झालं या ठिकाणी कॉपी. आफ्टर दॅट नेक्स्ट आता ज्या गोष्टी उरलेल्या आहेत त्या तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. काय काय उरलेलं आहे या ठिकाणी, 1 फक्त राहील, √3x - 5 मायनस अगेन 1 राहील या ठिकाणी, 3x - 5 3/2. ओके, अजून तुम्ही या ठिकाणी फर्दर सिम्प्लिफाय करता काय करू शकता, या दोघांना मायनस करू शकता हवं असेल तर, किंवा असं ठेवलं तरी पण चालू शकतं. पण तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून याला फर्दर सिम्प्लिफाय कसं करू शकता हे पण दाखवते. कैसे नाही करू शकत हे. ह्या दोघांचं तुम्हाला करावं लागेल मल्टिप्लिकेशन. ही स्टेप आहे अशी कॉपी करायची आहे. हे स्टेप आहे असं कॉपी होईल या ठिकाणी. याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजेच काय होईल, 3x - 5 3/2 मायनस अंडररूटमध्ये 3x - 5 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन. दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं होईल, √3x - 5 मल्टिप्लाय बाय 3x - 5 3/2. ओके, सो आता याच्या पुढे आपण काय करू शकतो. हां, याच्या पुढे अजून एक गोष्ट करता येईल, ती म्हणजे तुम्ही याच्या पुढे नाही सिम्प्लिफाय केला तरी पण चालेल, किंवा 3x - 5 3/2 मायनस √3x - 5 3/2. जाऊ दे, हे खूप कॉम्प्लिकेटेड होईल. त्याच्या पुढे तुम्हाला ह्याला अजून सबट्रॅक्ट ॲड पण करावं लागेल. सो तुम्ही इथपर्यंत सोडलं तरी पण चालेल. हवं असेल तर पुढचं करून बघा, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ पण जाईल. सो बेस्ट वे आहे, तुम्ही इथपर्यंत सोडलं तरी पण चालणार आहे तुमचा आन्सर. ओके, इरेज करूया. तुम्ही ह्यावर तुम्ही पुढचं सॉल्व्ह करून बघू शकता. सॉल्व्ह केल्यानंतर समथिंग तुम्हाला काहीतरी कॉमन पण बाहेर काढता येईल. आणि हां, कॉमन बाहेर काढता येईल, याच्यामधून काहीतरी तुम्हाला कॉमनली गेलं असं तुम्ही बाहेर काढा आणि मग आन्सर इझिली सॉल्व्ह होईल. बट ते खूप लेंदी होईल. अप्रॉक्सिमेटली हे असे सम्स 2 गुणांना येतात आणि 2 मार्क्सला एवढं सोडवलं तरी पुरेसं आहे. सो तुम्ही इथे सोडलं म्हणजे इथेपर्यंत जरी सॉल्व्ह केलं तरी पण तुम्हाला आरामात मार्क मिळू शकतात. ओके, सो हे झालं तुमचं एवढं एक्झाम्पल. सो इन दिस वे आपण क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह केलाय. मॅथ्सचे व्हिडिओज रेग्युलरली मे बी येतील, नाही येतील, बट जसे मला वेळ मिळेल त्याप्रमाणे मी मॅथ्सचे व्हिडिओज अपलोड करणार आहे, कारण मॅथ्सला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवावं लागतं. सो त्याच्यामध्ये जरासा वेळ जातो. दॅट्स वाय मे बी व्हिडिओज रेग्युलर येतील नाही येतील, बट जेवढे पण मला शक्य आहे तेवढे मी व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. शक्यतो मी पार्ट 2 अपलोड करण्याचा प्रयत्न करेन पार्ट 1 पेक्षा, कारण कंपॅरिझन जर आपण केलं तर पार्ट 1 थोडासा इझी आहे. सो मी पार्ट 2 अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. शेवटी तुम्हाला या ठिकाणी dy/dx पण घ्यायचे. ओके, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.